ते आपले ना ग्रेव्ही छान अशी तयार झालेला आहे. आता यामध्ये ना मी ही जी कसुरी मेथी आहे का बघा, इथे मी ना कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावरती छान अशी क्रश करून घेणार आहे. तर इथे मी ना कसुरी मेथी घेतली आहे, हातावरती अशा प्रकारे क्रश क्रश करून त्यामध्ये टाकून घेणार आहे. कसुरी मेथीमुळे ना अगदी छान टेस्ट येते बघा आपल्या ग्रेव्हीला. अगदी हॉटेल स्टाईल टेस्ट येते आपल्या ग्रेव्हीला. तर आता मी ते टाकलेले आहे. त्यानंतर यामध्ये मी ना हे कोफ्ते टाकून घेणार आहे. आता इथे मी सगळे कोफ्ते टाकलेले नाहीये, तर काही कोफ्ते मी तसेच ठेवलेले आहेत बघा. तर आता इथे मी ना 1-2 मिनिट